सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू भाई का चॅनल. तर लईदिवसानं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका किंग ऑफ द किंग, मॅड किंग. सो आज लईदिवसानं पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आणि यामध्ये आपण शिकणार आहोत प्रीसेट एडिटिंग कसं करायचं आणि तुम्हाला फ्री मध्ये प्रीसेट देणारच आहे. तर चालू करूया, आजचा फोटो दाखवूया. सो बिना किसी बकचोदी. सो मी पहिला स्वतःला लहान केलं आणि इथे आपला आजचा हा फोटो आहे. तुम्ही बघू शकता, सिंपल आहे, जास्त काय अवघड नाही. देन सगळ्यात पहिला आपण फोटोशॉप ओपन करून घेतोय. हा आपला फोटोशॉप 2025 विषय हार्ड मध्ये. याचा व्हिडिओ मी केला होता, मला वेळ नाही मिळाल्यामुळे मी पोस्ट नाही केला. सो बघू आता. फोटोशॉप ओपन केलाय, फोटो घेतला, फोटो सोडला, देन संपला विषय. सो फोटो ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिला आपण काम काय करतोय, फोटो चेक करतोय, फेस मारतोय. पहिला माझी शॅडोची ऍक्शन आहे, मी जरा मारून घेतो. बघू शकता इथे थोडीशी ऑपॉर्च्युनिटी कमी करतो. देन मर्ज विजिबल. याचा प्रेसेट तुम्हाला मिळणारच आहे, तरी सुद्धा मी एकदा दाखवतो. पहिला फेस व्यवस्थित पाहिजे स्मूथ करून घ्यायचा. फेस कसा स्मूथ करायचा मी व्हिडिओ दाखवले आहेत, बघू शकता. आता मी फास्ट मध्ये करत आहे. ह्या कुठला फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ नाही आहे, डायरेक्टली करायला लागली. माझ्या हातामध्ये स्पीड झाली तेवढी, तो माझ्या बोलण्यावर तुम्ही समजू शकत असेल. काय चुकलं की कंट्रोल+Z. तर माझ्या फोटोमध्ये फेस तरी मारून झालाय, बघा तुम्ही. तो फेस कसा मारायचा मी पूर्ण व्हिडिओ केलाय. तो हा आपला फोटो आहे, बघू शकता. सो आता इथे काही डिस्टर्बन्स आहे, पहिला डिस्टर्बन्स मी रिमूव्ह करून घेतो. डिस्टर्बन्स रिमूव्ह करायला मी रिमूव्ह टूल वापरणार आहे. बघू किती वेळ होतो रिमूव्ह टूलला. वेळ लावाले 1 2 3 वेळ लावाले बाबा, थोडा वेळ नाही आपल्याकडे. ओके, आता मी हील घेतो बिकॉज थोडा वेळ नाही माझ्याकडे. व्हिडिओ जरा लवकर आवरायचा. संपला विषय. आता या गोष्टी आहे तर फिल मारून बघूया होतंय काय. फिल साठी मी राईट क्लिक करतोय, फिल वरती जातोय, कंटेंट वर क्लिक करतोय. इथे 100% ऑपोसिट आणि ओके करतोय. झाला तर होईल, नाही तर होत नाही, पण झालाय फोटो. इथे थोडंसं राहिलंय, मी पुन्हा फिल करतोय. माझ्याकडे AI आहे, पण काही लोकांकडे AI नाही, सो त्यासाठी बघू शकता तुम्ही फोटो. सो आता महत्वाचं, हा फोटो आपला इंस्टाला पोस्ट नाही होणार. सो मी राईट क्लिक केला, 4x5 केला, इंस्टा साईज लावून घेतली आणि मला वर्चन पाहिजे, सो मी ते पण केलं. फोटोला सेंटरला घेतला, डबल क्लिक केला, 2 नंबरचा ऑप्शन, कंट्रोल+T केलं, शिफ्ट दाबून मी स्ट्रेच केला. या साईडला पण सेम तसंच कंट्रोल+T शिफ्ट केला. फोटो तुम्ही बघू शकताय. बिफोर आफ्टर पण मला दाखवतो. हा आपला बिफोर आहे आणि हा आपला इंस्टा साईज मध्ये केलेला आफ्टर. तो आता मी फिल्टर मध्ये येतोय, कॅमेरा. मी मॅन्युअली पण करू शकतोय, पण मला आता तुम्हाला प्रीसेट द्यायचा आहे, सो मी दोन दाखवतो. पहिला मी प्रीसेट मध्ये जाणार. माझ्याकडे एवढे सगळे प्रीसेट्स आहेत, तुम्ही बघू शकताय. सगळे पेडवाले आहेत. तुम्हाला कुठले पाहिजे असतील तर मला इंस्टाला मेसेज करा, पेडवाले. सो आता पहिला प्रीसेट मी मारला हा, दुसरा हा, तिसरा हा. सो यामध्ये कुठला मला चांगला वाटतोय बघणार मी. मला हा प्रीसेट आवडलाय, मी डन करणार. तो हा आहे बिफोर, हा आहे आफ्टर. सो आता यामध्ये आपण ऍडजस्टमेंट करूया, बघूया आणि कुठला बसतोय काय. मला हाच भारी वाटायला लागलाय. कॉन्ट्रास्ट मध्ये गेलो, थोडा कॉन्ट्रास्ट ऍडजस्ट केला, हायलाइट ऍडजस्ट केली, थोडीशी क्लॅरिटी वाढवली, ग्रेन कमी केली, येलोचा कलर वाढवला. चेक करू शकता फेस जरासा गोरा गेला. देन शार्पनिंग थोडी ऍडजस्ट केली. या ग्रेडिंग मध्ये थोडंफार छेडछाड पाहिलं अशी मला इथं ओके वाटलं. डन. सो आपला फोटो बिफोर आफ्टर तुम्ही बघू शकताय. म्हणजे आणि थोडंसं ऍडजस्ट करायचं असेल मी याच्यामध्ये करू शकतो. मला इथं ओके. तर थोडं फोटोचं टेम्परेचर वाढवतो, फोटो जरा आणि भारी वाटलं, लईच वाटलं. कंट्रोल+Z करतो मी. जरा काही चुकलं की लगेच आपण कंट्रोल+Z करतोय, नाही तर कंट्रोल+Z. थोडंसं टेम्परेचर वाढवायचं आपल्याला. इथे मला ओके आहे फोटो, तुम्ही बघू शकता. बिफोर हा आपला बिफोर आहे, हा आहे आपला आफ्टर. सो याचा पहिला प्रीसेट तयार करतो. क्रिएट न्यू प्रीसेट. कुठे गेलं, क्रिएट प्रीसेट. याचं नाव ठेवतो मी मॅडकिंग सिनेमॅटिक आउटडोअर. याचं नाव आपण ठेवलं आणि प्रीसेट आपण सेव्ह केला. त्याच्या संगत सेम सेव्ह सेटिंग्स मध्ये जाऊया, सेव्ह करूया. याचं नाव आपण डाउनलोड मध्ये टाकूया, मॅड किंग न्यू, नाही न्यू नको, सिनेमॅटिक सिनेमॅटिक 1. मी याचा सेव्ह केला. सो हा प्रीसेट तुम्हाला खाली लिंक मी देईनच, त्यामध्ये तुम्ही घेऊ शकताय. मी आपलं ओके केलंय. सो किती वेळात फोटो एडिट झाला तुम्ही बघू शकताय. हा आपला बिफोर आहे
आणि हा आहे आपला आफ्टर फोटो. सो गाईज फोटो तर बघितला असणार, नाही तर मी स्वतः जरा मोठं करतो. सो गाईज फोटो जर बघितला किती वेळा मी केला आणि तुम्हाला फ्रीमध्ये प्रिसेट पण दिला खाली. तर असे व्हिडिओ आता यापुढे येत राहतील, मी नक्की ट्राय करत आहे आणि वेळ देत आहे. तर तुम्हाला पण या प्रकारचे एडिटिंग अजून शिकायचं असेल तर चॅनलला नक्की फॉलो करा. आणि असं रोज व्हिडिओ येणार आहेत. इंस्टावरती पण मी द्यायला लागलो, सगळीकडे चालू आहे. सो असंच प्रेम राहून दे कायम आणि असंच सपोर्ट राहून दे. तब तक के लिए बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओला थोड्या दिवसात लगेच.